तुम्ही कधी नीळ डोसा खाल्लाय का? 10 मिनिटांमध्ये 15 ते 16 डोसे बनवून तयार होतात, ते सुद्धा 1 कप तांदूळामध्ये. भरपूर जाळी पडलेले, मऊ लुसलुशीत आणि अप्रतिम चवीचे डोसे म्हणजे नीळ डोसे. नीळ डोसा बनवायला वेळ लागत नाही आणि डोसा पॅनला चिटकण्याची, फाटण्याची अजिबात शक्यता नाही. पांढरे शुभ्र असे हे डोसे तयार होतात, तर नवशिके सुद्धा आरामात हे डोसे बनवू शकतील. कुठेही डोसा बनवताना गडबड होणार नाही. घाई जरी असली तरी तुम्ही हे डोसे आरामात बनवू शकता. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. त्याच्यासाठी 1 कप तांदूळ आपल्याला 8 ते 9 तास भिजवून घ्यायचा आहे. कमीत कमी 6 ते 7 तास तरी हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत. तांदूळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून नंतर भिजत टाकायचे आहेत. तर मी इथे सुगंधी कोलम तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही आंबे मोहोर किंवा इंद्रायणी सुद्धा वापरू शकता. आता हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा. त्याच्याबरोबरच 3 ते 4 इंच ओलं खोबरं घेतलेलं आहे. मी खोबऱ्याचा जो खालचा काळा पार्ट असतो तो काढून टाकला आणि अर्धी वाटी पाणी टाकून जेवढं शक्य आहे तेवढं बारीक आपल्याला तांदूळ आणि खोबरं याचं मिश्रण दळून घ्यायचं आहे. बघा, एकदम पांढरं शुभ्र जसं नारळाचं दूध असतं त्या पद्धतीने बॅटर तयार झालेलं आहे. अतिशय पातळ असं आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे. मी ते तांदूळ दळल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. ज्या वाटीने तांदूळ भिजवलेला आहे त्याच वाटीने 5 वाटी पाणी टाकायचं आहे. म्हणजे 1 वाटी तांदूळ भिजवला असेल तर 5 वाटी पाणी, 2 वाटी तांदूळ भिजवला असेल तर 10 वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. हे बॅटर मुरू द्यायची किंवा याला फर्मेंटेशनची गरज नसते. फक्त आपण इथे एक चटणी बनवणार आहोत, तोपर्यंत हे पीठ साईडला ठेवूयात. तर बघा, एकदम पातळ असं आपल्याला इथे बॅटर बनवायचं आहे. त्याच्याबरोबर खाण्यासाठी झटपट अशी चटणी बनवूया. तर त्याच्यासाठी फक्त 1 चमचा तेल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर सफेद उडदाची डाळ आणि 1 चमचाभर चणा डाळ टाकली. डाळी चांगल्या खमंग भाजल्या की त्याच्यामध्ये फक्त 1 चमचाभर शेंगदाणे टाकलेले आहेत आणि शेंगदाणे सुद्धा चांगले ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. 1 काश्मीरी मिरची टाकली. सर्व इथे लाल झालं की लगेच आपल्याला काढून थंड करून घ्यायचं आहे. बघा, इथे सर्व डाळी, शेंगदाणे, मिरची भाजले गेलेली आहे. लगेच साईडला काढून थंड करून घ्यायचं. त्याच पॅनमध्ये आता तेल टाकण्याची गरज नाही. 1 कांदा बारीक कापून टाकायचा. कांदा थोडासा इथे नरम होईपर्यंत परतायचा. त्याच्याबरोबरच 1 टोमॅटो टाकायचा. तर टोमॅटो मी मोठ्या मोठ्या गोल स्लायसेसमध्ये कट केलेला आहे. टोमॅटोला या पद्धतीने स्प्रेड करायचं आणि फक्त 2 मिनटं लो फ्लेमवरती वाफ काढायची. टोमॅटो थोडासा नरम पडला की इथे गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता आपल्याला हे सर्व दळून घ्यायचं आहे. तर बघा, आपण सुरुवातीला शेंगदाणे आणि डाळी ज्या भाजून थंड करून घेतल्या त्या पाणी न टाकता सुरुवातीला दळून घ्यायच्या. आता त्याच्यामध्येच जो कांदा आणि टोमॅटो आपण शिजवून घेतलेला आहे तो टाकायचा. इथे थोडंसं पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मी मीठ नंतर टाकलं आणि बघा, मिक्सरला फिरवून घ्यायचं. फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे. आवडत असेल तर तडका द्यायचा, नाही दिला तरी चालेल. चटणी भरपूर अशी घट्ट आहे म्हणून थोडंसं पाणी टाकलं आणि मी मीठ टाकायला विसरले होते म्हणून मीठसुद्धा टाकून घेतलं. तर बघा, इतपत पातळ आपण चटणी बनवलेली आहे. लगेच आता याला एक तडका देणार आहे, म्हणजे चटणी आणखीन छान लागेल. त्याच्यासाठी 2 चमचे तेल गरम करून अर्धा चमचा मोहरी, 10-12 कढीपत्त्याची पानं, इथे काश्मीरी मिरची किंवा जी बोर मिरची येते त्या 4-5 आणि काश्मीरी मिरची अर्धा चमचा टाकली. खमंग अशी फोडणी या चटणीला द्यायची आहे, म्हणजे चटणीची चव आणखीन डबल लागते आणि अतिशय टेस्टी अशी चटणी तयार झालेली आहे. तुम्ही ही चटणी इडलीबरोबर सुद्धा ट्राय करू शकता. इडलीबरोबर सुद्धा ही चटणी खूप छान लागते. तर चला, चटणी तयार झालेली आहे. लगेच आता आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहेत. बघा, नीळ डोस्याचं जे बॅटर असतं ते एकदम पातळ असतं. एकदम पाण्यासारखं बॅटर आपल्याला बनवायचं आहे आणि एकदम गरमागरम तव्यावरतीच हे बॅटर आपल्याला स्प्रेड करायचं आहे. पॅन किंवा तवा कशावरही तुम्ही हे डोसे ट्राय करू शकता. तर बघा, या पद्धतीने डोसे हलक्या हाताने स्प्रेड करायचे आणि एकदम पातळ अशी लेयर बनवून घ्यायची आहे. एकदम गरम तवा किंवा पॅनवरती हा डोसा स्प्रेड करायचा, म्हणजे पटकन अशी जाळी या डोस्याला पडते. बघा, परफेक्ट जाळी इथे पडलेली आहे. फक्त लेयर पातळ करायची म्हणजे डोसा पटकन शिजला जातो किंवा भाजला जातो. आता इथे डोस्याला जाळी पडली की गॅसची फ्लेम लो करायची आणि मिनिटभर फक्त झाकण ठेवून वाफ काढायची, म्हणजे वरची साईडसुद्धा पटकन सुकली जाते आणि डोसा पॅनला चिटकत नाही. दुसरी साईडसुद्धा त्याच पद्धतीने भाजून घ्यायची. दुसरी साईड भाजताना झाकण ठेवलं नाही तरी चालेल. बघा, गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे आणि परफेक्ट आपला डोसा तयार झालेला आहे. कुठेही तेल तूप आपण लावलेलं नाही.
तुम्ही मोठ्या फ्लॅट पॅनवर सुद्धा हे डोसे बनवू शकता, कढईमध्ये बनवू शकता किंवा या पद्धतीचा पॅन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा बनवू शकता। बघा, पॅन थोडासा हलवला लगेच डोसा निघालेला आहे। चमच्याची किंवा उलटण्याची सुद्धा गरज नाही। मी हातानेच हा डोसा उचलून घेतला। गरम आहे, चटके लागतात म्हणून पटकन परत पॅनमध्ये टाकलेला आहे आणि बघा परफेक्ट आपला डोसा तयार झालेला आहे। अतिशय मऊ लुसलुशीत हे डोसे तयार होतात आणि पातळ असल्यामुळे फक्त 1 ते 1.5 मिनिटामध्येच भाजून सुद्धा होतो। तर बघा, मी दुसरा सुद्धा याच पद्धतीने स्प्रेड करून घेतलेला आहे आणि झाकण काढल्यानंतर बघा डोस्याच्या ज्या साईड्स आहेत त्या सुकलेल्या दिसतात। लगेच आपण या डोस्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसरी बाजू सुद्धा त्याच पद्धतीने भाजून घ्यायची। बघा, दुसरा सुद्धा डोसा भरपूर असा जाळी पडलेला आणि पांढरा शुभ्र तयार झालेला आहे। उलटणं किंवा चमच्याची सुद्धा गरज नाही। हाताने भाकरी चपाती जशी बनवतो तसं आपण या डोस्याला पलटी करू शकतो। अजिबात हा डोसा पॅनला तव्याला चिटकत नाही आणि आपण 1 कप तांदूळपासून जेवढं पीठ बनवलेलं आहे त्या पिठापासून 16 डोसे बनवून तयार झालेले आहेत। मी छोटे छोटे डोसे बनवले, मोठे जरी बनवले तरी 10 ते 11 डोसे एवढ्या पिठापासून बनवून तयार होतील। तुम्ही या पिठामध्ये आणखीन अर्धा कप पाणी टाकून पीठ आणखीन थोडंसं पातळ करू शकता आणि या डोस्यांना आवडत असेल तर तेल न लावता तूप लावायचं। तुपामुळे या डोस्याची चव खूप छान लागते। तर मी सुद्धा एका डोस्याला फक्त साजूक तूप लावून घेतलेलं आहे। तांदूळ बरोबर ओलं खोबरं आपण वापरलेलं आहे, त्याच्यामुळे डोस्यांची चव खूप छान लागते। त्याच्यामुळे तेल न टाकता तूप टाकायचं म्हणजे आणखीन टेस्टी हे डोसे लागतात। तर चला, याच पद्धतीचे मी डोसे बनवून घेतलेले आहेत आणि टोटल 10 मिनिटामध्ये माझे 16 ते 17 डोसे बनवून तयार झालेले आहेत। डोसे झाल्यानंतर एखाद्या पेपरवरती किंवा सुती कपड्यावरती टाकायचे म्हणजे ते ताटाला चिटकणार नाहीत। तर बघा, भरपूर असे डोसे बनवून तयार झालेले आहेत। पूर्ण ताट इथे भरलेलं आहे आणि डोस्यांना टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे। बघूनच तोंडाला पाणी येईल इतपत टेस्टी हे डोसे तयार झालेले आहेत। तुम्ही या पद्धतीचे डोसे आरामात टिफिनसाठी डब्यासाठी ट्राय करू शकता। अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि अजिबात हे डोसे तुटत नाहीत, फाटत नाहीत किंवा तव्याला चिटकत नाहीत। बघत असाल सर्व डोसे अतिशय मऊ लुसलुशीत झालेले आहेत। बऱ्याच वेळेस आपण तांदूळ आणि डाळीचे डोसे बनवतो किंवा आंबोळी बनवतो तर ती एकमेकांना चिटकत असते, मात्र हे तांदूळचे नीर डोसे अजिबात एकमेकांना चिटकत नाही। बघा, सर्व डोसे एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत। मी हाताने एवढे प्रेस केले तरी सुद्धा ते एकमेकांना चिटकले नाहीत। आता इथे मी तुम्हाला सर्व डोसे दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की सर्व डोस्यांना भरपूर जाळी पडलेली आहे। बघा, अतिशय मऊ लुसलुशीत जाळीदार आपले डोसे किंवा घावणं तयार झालेले आहेत। व्हिडिओ थोडासा मोठा झाला कारण की डोसे एवढे सुंदर झालेले आहेत म्हणून मी ते सर्व स्टेप्स आणि सर्व डोसे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, भरपूर असे डोसे तयार झालेले आहेत। खूप छान आहेत, टेस्टी आहेत, खूप कमी वेळ लागतो आणि मेन म्हणजे हेल्दी आहे। आपण कमी तेलाचा वापर केलेला आहे। काही फंक्शन असेल, पाहुणे येणार असतील तर या पद्धतीचे डोसे नक्की ट्राय करू शकता। बघा, मी ते हा डोसा हाताने भरपूर असा प्रेस केला तरी सुद्धा तो आतमध्ये चिटकला नाही। याच पद्धतीचे सर्व डोसे तयार झालेले आहेत आणि अतिशय हेल्दी असा हा डोसा आहे। ज्यांचे केस गळत असतील त्यांनी हा डोसा आठवड्यातून 2-3 वेळेस तरी खाल्ला पाहिजे कारण की याच्यामध्ये ओलं खोबरं आहे, तांदूळ आहे। त्याच्याबरोबरच तुम्ही थोडीशी याच्यामध्ये मेथी सुद्धा वापरू शकता म्हणजे केस गळतीचं प्रमाण सुद्धा कमी व्हायला मदत होईल। तर चला, इथे भरपूर डोसे बनवून तयार झालेले आहेत। चटणी सुद्धा तयार आहे। याच पद्धतीने मूग डाळीची पुरणपोळी, रताळूची पुरणपोळी तसेच आपण ज्वारीच्या पिठाची आंबोळी, उत्तप्पा याची सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत, जाऊन चेकआउट करू शकता। तर एवढा सुंदर हेल्दी पांढरा शुभ्र नीर डोसा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, व्हिडिओ मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका, तसेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।